आता किरण बर्डे माझं नाव आहे. आम्ही कोरपळचा हवं का आमचं वर्ष असं माणूस करतय कोणतरी येऊन बघा. जगायचं कसं तात्काळ येऊन ह्या का पंचनामा करून आम्हाला न्याय द्यावा बघा. वर्षानुवर्ष आम्ही कर्ज काढून उभा करता. आता काय झालंय नेमकं? आता काय झालं? आता हा का फवारली बाग आमची ही सारी बाग तणनाशक येऊन कधी फवारली? 20 तारखेला माझा नवरा घडला आला व सण हाय म्हणून तर राखून या माऊलीची द्राक्षाची बाग आहे आणि कोणत्या तरी नीच आणि नालायक नाजायज अवलादीनं त्याच्यावरती तणनाशक फवारलं. छाटणी झालेली बाग आहे. त्या बागेला वर्षभर सांभाळल्यानंतर गर्भधारणा होते आणि छाटणी केल्यानंतर त्यातून फळ येतं. छाटणी झाल्यानंतर ती बाग तणनाशकाने फवारली. आता तिला वर्षभर काहीच येणार नाही. या समाजामध्ये अशा नीच वृत्तींना ठेचून काढलं पाहिजे. अरे दलिंदरा, तुला बरोबरी करता येत नाही तर जळू तरी नको रे. आणि ह्या वृत्ती समाजामध्ये प्रत्येक बांधाच्या बाजूला भेटतात. यांना ठेचलंच पाहिजे. अरे काय कष्ट असेल त्या बागेला उभा करताना, किती स्वप्न असतील त्या बागेच्या पाठीमाग. अरे दलिंदरांनो, सुधरा रे. एकमेकांना मागे ओढण्यापेक्षा बराबरी करा, कष्ट करा, मेहनत करा. काय भेटलं फवारणी करून? त्या बागेवरती फवारणी करून काय भेटलं? नीच अवलादींनो, काय नेमकं काय साध्य केलं त्याच्यामधून? आणि देव लय भलं करेल का रे? खुडून खुडून मरतान रे, खुडून खुडून मरतान, पाणी पाणी करून मरतान. ही अवस्था होईल तुमची. कर्म खूप मोठं असतं आणि कर्माचा फेरा फिरला तर त्याच्यातून भला भला सुटत नाही. दलिंदरांनो, सुधरा आता तरी. एकामेकांना मागं ओढता तुम्ही. कोणीतरी काहीतरी चांगलं करतं त्याचा पाय मागं ओढायला जाता. त्या माऊलीच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाची, प्रत्येक अश्रूच्या थेंबाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. भिकार चोटांनो, तुमचं कधीच चांगलं होणार नाही. माझी विनंती आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या या गावामधील या माऊलीचा फोन नंबर किंवा काही असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. माझ्या परीनं जी जमेल ती या माऊलीला, या शेतकऱ्याला उभा होण्यासाठी मदत तर मी करेलच. आणि या नीच वृत्तींना ठेचून काढलं पाहिजे आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तेव्हाच कुठे शेतकरी उभं राहताना परत एकदा प्रयत्न करेल आणि उभं राहून दाखवेल.